आजचा हा भाग सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे. नवीन फायनान्शियल इयर सुरू होत आहे, तर या वर्षी तुमच्या पैशांना तुम्हाला कामाला लावायचं आहे की तुम्हीच पैशांसाठी काम करणार आहात? हे उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला पण तुमच्या पैशांना तुमच्यासाठी कामाला लावायचं असेल आणि तुम्हाला तुमचं आयुष्य बिंदास जगायचं असेल, तर आजचा हा भाग नक्की तुमच्यासाठी. जर तुम्हाला सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग अँड फायनान्शियल फ्रीडम खरंच अचीव करायचं असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे सर्व अचीव करण्यासाठी ज्या 5 महत्त्वाच्या गोष्टी लागतात त्या या 5 पुस्तकांमध्ये आहेत आणि त्या कोणत्या हे मी तुम्हाला भागाच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे भाग शेवटपर्यंत न स्किप करता बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी 5 पुस्तकं जी तुमच्या पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून टाकतील. ही फक्त पुस्तकं नाहीत, ही आहेत फायनान्शियल लाईफ बदलणारी टूल्स. या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार पैसे कसे वाढवायचे, इन्व्हेस्टमेंट कसं करायचं, कर्जातून बाहेर कसं पडायचं आणि सर्वात महत्त्वाचं फायनान्शियल फ्रीडम कशी मिळवायची. तर चला सुरू करूया. नमस्कार, मी हेमंत जोडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. सर्वात पहिलं पुस्तक आहे जे बऱ्याच वर्षांपासून सर्वांचं आवडतं पुस्तक आहे, रिच डॅड पुअर डॅड. या पुस्तकात 2 बाप आहेत, एक पुअर डॅड जो नोकरीवर विश्वास ठेवतो आणि दुसरा रिच डॅड जो पैशांना कामाला लावतो. या पुस्तकामधून तुम्हाला कळेल की ॲसेट म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे काय, श्रीमंत लोक कसे विचार करतात. जर तुम्ही अजूनही फक्त सॅलरीवर जगत असाल तर हे पुस्तक तुमचे डोळे उघडणार आहे. दुसरं पुस्तक आहे द सायकोलॉजी ऑफ मनी. बघा, आपण सगळे असं मानतो पैसा म्हणजे मॅथ्स, पैसा म्हणजे कॅल्क्युलेशन्स, पण खरं काय माहिती आहे, पैसा म्हणजे इमोशन. आणि हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की काही लोक खूप कमावूनही गरीब राहतात आणि काही लोक कमी कमावूनही श्रीमंत बनतात. बघा, फायनान्शियल सक्सेस इज इक्वल टू 20% नॉलेज प्लस 80% बिहेवियर. आता वळूया तिसऱ्या पुस्तकाकडे. तिसरं पुस्तक आहे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर हे पुस्तक म्हणजे तुमच्यासाठी बायबल आहे. हे पुस्तक सांगतं गेट रिच क्विक नाही, तर गेट रिच स्लोली बट सेफली. रिस्क कसा कमी ठेवायचा आणि लाँग टर्म वेल्थ कशी तयार करायची या पुस्तकात शिकायला मिळतं. आता वळूया चौथ्या पुस्तकाकडे. चौथं पुस्तक आहे द टोटल मनी मेकओव्हर. जर तुमच्यावर कर्ज आहे किंवा सेव्हिंग सुरू होत नाही आहे तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. हे पुस्तक तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्लॅन देतं. पहिलं म्हणजे कर्जातून कसं बाहेर पडायचं, दुसरं इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा आणि तिसरं डिसिप्लिन लाईफ कशी जगायची. बेबी स्टेप्स पण पॉवरफुल स्टेप्स. आता एकदम इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये घेऊया आजचं शेवटचं आणि 5वं पुस्तक, लेट्स टॉक मनी. बघा, हे पुस्तक खास आपल्यासाठी आहे, कारण टॅक्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, रिटायरमेंट प्लॅनिंग सगळं अगदी सोप्या भाषेत एक्सप्लेन केलं आहे. मिडल क्लास इंडियनसाठी परफेक्ट फायनान्शियल गाईड आहे. तर आता विचार करा, तुमच्याकडे नॉलेज आहे, टूल्स देखील आहेत आणि रोडमॅपसुद्धा आहे. फक्त एकच गोष्ट बाकी आहे आणि ती म्हणजे ॲक्शन. मंडळी, मी सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलं की या पुस्तकांमधून आपल्याला काय शिकायला मिळेल, तर या 5 पुस्तकांमधून तुम्ही शिकणार आहात 5 महत्त्वाच्या गोष्टी. पहिलं म्हणजे माइंडसेट, दुसरं बिहेवियर, तिसरं इन्व्हेस्टमेंट, चौथं डिसिप्लिन आणि 5वं इंडियन फायनान्शियल सिस्टीम. मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम एका रात्रीत मिळत नाही, पण योग्य नॉलेज घेतलं तर नक्कीच मिळतं. तर मित्रांनो, आजच ठरवा या फायनान्शियल इयरमध्ये स्वतःवर इन्व्हेस्ट करणार की टाईम वेस्ट करणार. ही 5ही पुस्तक मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. याचे मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहेत. जा, घ्या आणि आत्ताच वाचून काढा. तुम्ही पुस्तकं वाचा, मी तोपर्यंत तुमच्यासाठी आणखी अशी पुस्तक शोधून आणतो. तुम्ही कुठेही जाऊ नका, लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.